उद्याच्या 30 तारखेला सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी उद्या दुपारच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येणार आहेत। या शहर विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुतीआबा आणि प्रत्येक प्रभागातले 23 उमेदवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्रजी येणार आहेत। आपण सर्वांनी या शहरातल्या शहर विकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो। आपल्याला इतरांसारखं बाहेरून माणसं आणायची गरज पडत नाही आणि उद्याच्या प्रचाराच्या सभेनंतर मारुतीआबा किती हजाराच्या लीडने येणार हे ठरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। आपण सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना केली, कसा रिस्पॉन्स आहे, नागरिकांकडून कसा प्रतिसाद आहे, एकंदरीत तुम्ही सर्व फिरला? 17 तारखेला मारुतीआबांचा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला गेला आणि त्याच्यानंतर काही ठराविक लोकप्रतिनिधी आणि ठराविक पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब देशमुख कशा पद्धतीने बदनाम होईल आणि कशा पद्धतीने विशेष करून मुस्लिम बांधवांमध्ये आणि दलित समाजामध्ये गैरसमज पसरवले जातील या पद्धतीचं कटकारस्थान रचलं। मी काही दिवसांपासून प्रत्येक घरोघरी जाऊन चर्चा करत असताना त्यांच्यासोबत त्या संभाषणातून माझ्या असं लक्षात आलं की चुकीच्या पद्धतीने त्यांच्या मनामध्ये गैरसमज पसरवलेला आहे। आपल्या माध्यमातून मी या शहर विकास आघाडीच्या घटकांमधला शेतकरी कामगार पक्ष एक घटक आहे, भारतीय जनता पार्टी एक घटक आहे, दीपक आबा साहेबांचा एक गट आहे आणि रिपब्लिकन पार्टी हा एक गट आहे। तर आम्ही शहर विकास आघाडी करत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराला, आबासाहेबांच्या विचाराला कुठेही तिलांजली दिलेली नाही आणि भविष्यातही देणार नाहीत। स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीनं या तालुक्याचे राजकारण आणि समाजकारण करत असताना या तालुक्यामध्ये 2 पंचवार्षिक, एक 5 वर्षाला येणारी विधानसभा आणि लोकसभा सोडली तर इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या सर्वांना एकत्रित घेऊन आबासाहेबांनी त्या लढल्या। आजच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामध्ये कोल्हापूर, जयसिंगपूर आणि शिराळा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्रित आहे। हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघामध्ये पिढ्यानपिढ्या परंपरागत घाटगे कुटुंबियांनी मुश्रीफ साहेबांचं वैचारिक आणि राजकारणाच्या दृष्टीने एकमेकांच्या विरोधात ते राजकारण करत होते। आजच्या घडीला तेही दोघं एकत्रित हातात हात घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत। काही ठिकाणी मराठवाड्यासारख्या काही ठिकाणी शिंदे गट आणि काँग्रेस हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जात आहे। काही ठिकाणी कोकणात शिंदे साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहे। काही ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात असताना या शहराच्या विकासासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबांचा गट आणि रिपब्लिकन पार्टी एकत्रित आलेलो आहोत। आपल्याला आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या आणि शहरातल्या तमाम शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मतदार माता भगिनी, पदाधिकारी, वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की विकास आघाडी ही फक्त आणि फक्त या शहराच्या विकासासाठी केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण भविष्य काळात या शहराचा सर्वांगीण विकास करून देणार आहोत। इतरांनी जे काही गैरसमज पसरवले याच्याकडे अजिबात लक्ष न देता उद्याच्या सभेला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि मला जे काही मत मांडायचं आहे, कशासाठी ही शहर विकास आघाडी केली, का आपण भारतीय जनता पार्टी सोबत गेलो, हे सर्व उद्याच्या त्या प्रचार सभेमध्ये आपण सर्वांच्या समोर मांडणार आहोत। कालच्या परवा जी सभा झाली त्या सभेमध्ये तुम्हाला तुमचं आणि वडिलांचं नाव घेऊन कुटुंबावरती एक प्रकारे टीका करण्याचं काम केले। उद्याच्या सभेमध्ये काय प्रत्युत्तर कसं देणार काय?
कसं आहे, या तालुक्याला आणि मतदारसंघाला स्वर्गीय आबासाहेबांसारख्या एवढ्या हिमालयाच्या उंचीच्या माणसाने एक संस्कार आणि एक विचार दिलेला आहे. मी सन्माननीय शहाजी बापूंच्या मुलाच्या वयाचा आहे. सन्माननीय शहाजी बापू माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि आबासाहेबांनी दिलेला विचार आणि त्या विचाराला कुठेही आम्ही प्रतारणा करणार नाही. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी वडिलांच्या वयाच्या ज्येष्ठ मंडळींवरती टीका टिप्पणी करणं हे योग्य नसतं. पण एखाद्या खाजगी गोष्टीमध्ये जाऊन खाजगी चर्चेतल्या गोष्टी सार्वजनिक करणं ही सुरुवात सन्माननीय शहाजी बापूंनी केलेली आहे. उद्याच्या सभेमध्ये जे काही तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, त्यावरून तुम्हाला समजेल की ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली तर शेवट मला कमी करावा लागेल. कारण स्वर्गीय आबासाहेबांनी कधी टीका टिप्पणी केली नाही, पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस एखादा समोरचा व्यक्ती लिमिट सोडतो त्याला उत्तर देणं ही शेतकरी कामगार पक्षाचा विचार आहे. तो निश्चितपणे उद्याच्याला चांगल्या पद्धतीने त्याला उत्तर मिळेल. ज्या पद्धतीने माझ्यावरती सभेमधून आणि मुलाखतीमधून स्तुती सुमनं उधळली त्याच पद्धतीने त्यांच्यावरती स्तुती सुमनं उधळणार. आपण भारतीय जनता पार्टी बरोबर शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळं कोणत्या गोष्टीमुळं शहाजी बापू पाटील एवढे म्हणजे रागाला गेलेत असं वाटतंय? का राग आहे त्यांचा तुमच्यावर? याचं उत्तर हे उद्याच्या सभेमध्ये दिलं जाईल. विरोधक म्हणत होते की शेकापनं विचारधारा सोडली. त्या संदर्भामध्ये आम्ही शेकापच्या काही कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतले. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे अशा पद्धतीचं सुद्धा अनेकाने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे स्वर्गीय आबासाहेब या राज्याचे सर्वप्रथम कॅबिनेट मंत्री 1977 सालच्या पुलोद सरकारमध्ये होते. पुलोद सरकार हे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार होतं. त्यावेळेस त्या सरकारमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत असलेला काँग्रेसचा गट, शेतकरी कामगार पक्ष आणि त्या काळचा जनसंघ, आजचा भारतीय जनता पार्टी असा मिळून ते पुलोद सरकार स्थापन केलं होतं. काही वर्ष या पुलोद सरकारने या राज्याचा गाडा ओढला, विकासाची कामं केली. आज त्या काळी आबासाहेबांनी त्या सरकारमध्ये कॅबिनेट कृषी मंत्रीपद भूषवलेलं होतं. 2014 ते 19च्या कार्यकाळामध्ये टेंबू आणि म्हैसाळच्या योजनेसाठी हजारो कोटीचा निधी हा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याच्या विकासासाठी, विशेष करून सिंचनाच्या प्रश्नासाठी दिला गेला आणि तो निधी दिला गेला, कामं पूर्णत्वास नेली गेली आणि त्यानंतर या तालुक्याला टेंबू आणि म्हैसाळचं पाणी आले. त्या कारणाने स्वर्गीय आबासाहेबांनी सार्वजनिक ठिकाणी या सरकारचं अभिनंदन केलं, सत्कार केला. आज ज्या वेळेस मुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पश्चिम महाराष्ट्रात येतात त्या वेळेस आबासाहेबांचं नाव त्यांच्या भाषणातून आदराने घेतलं जातं. आणि ही विकास आघाडी ही फक्त आणि फक्त विकासासाठी केलेली आहे. जर या शहराचा विकास करायचा असेल आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला निधीच्या माध्यमातून या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणार असतील तर आपण एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थेला येऊन निवडणुका लढण्यामध्ये काही गैर नाही. स्वर्गीय आबासाहेबांनी 2001 साली 2011 साली सर्वांना एकत्रित घेऊन आबासाहेबांनी निवडणुका केल्या होत्या. आमची ही सन्माननीय शहाजी बापूंनाही तीच विनंती होती की आपण सर्वांनी एकत्रित येऊन या निवडणुका केल्या पाहिजे. पण ते का बाहेर पडले, कशामुळे बाहेर पडले याच्यावरती जास्त विचार मत मांडण्यापेक्षा या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय करता येईल याच्यामध्ये जास्तीचा वेळ खर्ची घालणं, त्याचा विचार करणं हे माझ्यासारख्याला जास्त महत्त्वाचं वाटतं. शेवटचा प्रश्न, शहर विकास आघाडी जशी स्थापन झाली तशाच पद्धतीनं तालुका लेवलला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशाच पद्धतीने होणार की वेगळ्या आघाड्या होणार? त्याचे निवडणुका अजून डिक्लेअर व्हायच्या आहेत. परिस्थिती ज्या पद्धतीनं येईल त्या पद्धतीने निर्णय घेतले जातील आणि हे निर्णय हे शेतकरी कामगार पक्षाचे निर्णय हे कार्यकर्ता घेतात.
कार्यकर्त्यांनी, शहरातल्या कार्यकर्त्यांनी मला ते अधिकार दिले होते आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन ते निर्णय घेतले. काही नेते मंडळी, आजही ज्येष्ठ मंडळींना काही विचार पटले नसतील, पण माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की हे फक्त आणि फक्त या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आणि इथल्या शहराच्या विकासासाठी केलेली आघाडी आहे. भविष्य काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती डिक्लेअर झाल्यानंतर त्याचा विचार केला जाईल आणि त्यावेळी ते निर्णय घेतले जातील. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.